नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे, एवढं तर नक्कीच आहे. अरे हसाल तर जगाल. भयकथा. भयकथा म्हणजे एक खूप भीतीदायक असते, तरी पण ती ऐकायची किंवा बघायची म्हणजे अशी एक मजाच वेगळी असते. किती पण डरावने सीन म्हणजे असे घाबरलेले सीन असले तरी पण आपल्याला ते बघायला वाटतंच की यार काय झालं, काय होतंय पुढे, काय होतंय, तरी पण बघतोच. तसेच एक तुम्हाला मी भयकथा सांगतो, म्हणजे दास्तान आपली छोटीशी कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगा कशी वाटली कथा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती जर कथा ऐकायची असेल तर तेही मला कमेंट करून सांगा. आपण नक्कीच त्याच्यावरती विचार करू आणि एक तुम्हाला सुंदरशी कथा त्याच्यावरती ऐकवेन. तर आजच्या आपल्या कथेला मी सुरुवात करतो. अबीर असा एकदम ना धावत धावत जात असतो, म्हणजे बघा घाबरलेला असतो ना आपण, तसं एकदम धावत 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 जात असतो. आणि तितक्यात त्याला त्याचा मित्र आढळतो. अरे अभ्या, कधी आलास तू? अरे ते सोड, मी आलो कधी ते. त्या रतन काकाच्या मुलाला काय झालं रे? अचानक घरी आलो आणि आई बोलते की तो ऑफ झालं म्हणून. अरे हो रे, ते खूप वाईट झालं यार, ते काय समजलंच नाही कोणाला. म्हणजे काय, आई पण मला सांगत नाही काय झालंय, तू पण काय असं बोलतो, काय नेमकं झालं काय? अरे काय नाही रे, म्हणजे आम्ही जाऊन गेलेलो तिथे बघितलं, पण ना एकदम असं विचित्र रे. ते बोलत होते तिथे की त्याचा चेहरा एकदम असा काळा निळा पडलेला आणि काय वेगळाच वागत होता. म्हणजे असा घरी आला आणि एकदम विचित्र वागत होता. काय कोणालाच काय समजेना आणि फक्त एवढंच बोलत होता की प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा, नका असं काहीतरी बडबडत होता, पण ते पण व्यवस्थित ऐकायला येत नव्हतं. कोणाला काहीच नाही समजलं आणि तो तसाच प्राण सोडला त्याने बोलतात. बापरे, एवढं थोडं कन्फ्युजन आहे, पण नेमकं झालं काय याच्यामध्ये? नाही रे अभ्या, कोणालाच नाही माहिती. हो, चला जाऊया. जाऊन येतो मग मी तिकडे, काकांना भेटतो जरा, बघतो काय बोलतात ते. ठीक आहे चालेल, ये जाऊन ये. तसा अभ्या आपला जातो धावत धावत आणि काकांना धापा धापा टाकत असा भेटतो. काका, अरे अबीर ये. काका काय झालं आपल्या आरवला? तर काका लगेच त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण की त्यांना वाईट वाटतं की आपला मुलगा गेला आहे. तर असं तर बोलतात, अरे काय मला पण नाही समजलं रे बाळा, काय झालं ते ॲक्च्युली. पण तो नेहमीप्रमाणे आपला येत होता त्या रस्त्याने आणि आपल्या शेताच्या बाजूलाच एक चिंचेचं झाड आहे. ते ना प्रत्येक म्हणजे आपला प्रत्येक महिना म्हणजे वर्षाचे 12 महिने ते एकदम मस्त हिरवंगार झाड असतं. पण आता असं कालपासून काय झालंय त्या झाडाला माहिती नाही. ते झाड ना एकदम असं सुकल्यासारखं झालं आणि आपला आरव त्याच रस्त्याने येत होता आणि तिथेच काहीतरी गडबड झाली आणि तो घरी येऊन काय वेगळंच करायला लागला. आला, बसला, पाणी पण घेतला नाही, इथेच बसला आणि का असं वेगळंच वागायला लागलं, वेगळंच बोलायला लागलं. काय शब्द तर काय ऐकायला येत नव्हते आणि अचानक त्याचा रंग बदलायला लागला, असा एक निळसर टाईप असा काय झाला आणि काय समजलं ना. आम्ही पण घाबरलो एकदम, झालं काय? डॉक्टरकडे नेपर्यंत तो झाला तिथे, त्याने श्वास पण लगेच सोडून दिला, असं तडफड तडफड एकदम बघायला पण विचित्र वाटलं यार एकदम. काका एकदम हैराण होऊन जातात, म्हणजे बोलता बोलता त्यांना एकदम विचित्र वाटतं की काय चाललंय आपलं. काका एकदम म्हणजे टेन्शनमध्येच असतात की मुलगा गेलाय त्याच्यामुळे. अभीर बोलतो की काका तर आपलं आरव तर पुन्हा येणार नाही, पण आपण त्याचं कारण तर शोधू शकतो की काय झालं नेमकं. पण काय कसं समजायचं, काय समजलंच नाही आता काय झालं ते. आणि तितका ते बोलत असतात तितका ते वरून ना एकदम असा जोरात त्या काकांची मुलगी असते रचना, तिचे एकदम जोरात असे किंकाळे ऐकायला येते, एकदम ओरडतात ना करून असे एकदम किंचाळे ऐकायला येते. घरातले सगळे एकदम धावत वरती जातात आणि बघतात तर ती एकदम तिच्या रूममध्ये असे घाबरून बसलेली असते. तर काका जातात जवळ की काय झालं रचना बेटा, काय झालं? बाबा काय माहिती नाही, पण मी कपडे घ्यायला कपाट उघडलं तर एक तिथे विचित्रच काहीतरी दिसलं. विचित्र म्हणजे काय? ना बाबा माहिती नाही, मी बघितलं आणि एकदम घाबरले. पण काय होतं काय पण त्याच्यामध्ये? बाबा त्याच्यामध्ये म्हणजे असं एक अशी फक्त चेहराच होता आणि तो पण असा अर्धा चावल्यासारखा वाटत होता एकदम. बाबा 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 ते खूप खूप भयानक होतं बाबा ते, नको नको तिथे बाबा. सगळे एकदम ते ऐकून घाबरतात, सगळे होतं अरे बापरे, काल असं झालं आणि आज पुन्हा हे काय नेमकं. अभीर बोलतो ठीक आहे काका, मी बघतो काय झालं आहे तिथे. तर अभीर जातो आपला हळूहळू पावलं टाकत आणि एका हाताने हळू दरवाजा उघडतो
बघतो तर आतमध्ये काहीच नसतं, एकदम सगळं शांत, जसंच्या तसे कपडे पुढे लावलेले असतात ऑलरेडी, जसे पहिले होते तसेच एकदम. अभिर बोलतो इथे तर काहीच नाही रचना, ते काहीच नाही, असं कसं, मी तर आत्ताच बघितलं आणि ते काहीच नाही. सगळे थोडे हैराण होतात की काय चाललं आहे, काय इथे नेमकं, विषय काय आहे, कोणालाच काही समजत नाही, कारण की सगळं अचानक झालं, कालपासून अचानक सगळं घडायला लागलेलं त्यांच्या आयुष्यात. सगळे तिथं घाबरलेलं, रत्नाला सगळे धीर देत असतात की काय चाललं इथे व्यवस्थित, काय समजत नाही आपलं. त्या रत्नाला थोडं पाणी बिणी देतात आणि थोडं शांत बसायला सांगतात की काय ना, तुझा गैरसमज असेल, तुला भास झाला असेल, आपलं काल पण असं झालेलं आणि आज त्याच्यामुळे ते तुझ्या डोळ्यात तो चेहरा बसलेला असेल, त्याच्यामुळे थोडं असं वाटलं असेल तुला, ते काही नाही, तू टेन्शन नको घेऊस, आरामामध्ये ना. रचना आपले मान हलवते, सगळे थोडे रिलॅक्स होतच असतात. तितक्यात आपलं अचानक एक सगळ्यांच्या समोरून असा हवेचा झोत जातो, असा जोरात करत, असा सगळे हैराण होतात, हे का अचानक, आणि आपली दारे खिडक्यात जोरात असे आपटल्यासारखं होतात ना, धाड धुडून, म्हणजे उघडून बघा असं पुन्हा बंद होईल असं, अशा प्रकारे अचानक होतं. सगळे बोलतात हे काय झालं आता मध्येच. तर अभिर थोडा तांत्रिक विद्या त्याला माहिती असते, तो जिथे राहत असतो तिथे थोडा त्याचा मित्र असतो, त्याच्यामुळे थोडी त्याला त्या विद्येबद्दल थोडं नॉलेज असतं की काय असतं नेमकं. तर त्याला थोडं लगेच क्लिक होतं की इथे काहीतरी गडबड आहे, इथे कोणीतरी यांच्या मागे आहे की जो यांना त्रास द्यायला बघतो. तो लगेच बोलतो की काका, तुम्ही सगळे सावधान राहा, तुमच्या मागे कोणतरी लागला एवढं नक्की. तर एक मी 10 मिनटात येतो, तुम्ही प्लीज कृपया सगळ्यांनी एकत्र राहा, कोणीच इथे वेगळे होऊ नका, एकत्र सगळ्यांनी बसा आणि बाहेरच्यांना कोणाला आतमध्ये यायला देऊ नका, सगळे दारा खिडक्या बंद करूनच राहा, जास्त काही ओपन करू नका प्लीज. तसंच अभिर आपला घरी जातो आणि लगेच एक 10-15 मिनटं रिटर्न येतो आणि काही त्याने धागे आणलेले असतात जे मंतरलेले असतात. ते सगळे धागे तो एक प्रत्येकाच्या हातावर देतो आणि बोलतो की हा धागा सगळ्यांनी हातावर बांधा आणि कृपा करा, हा धागा काही झालं तरी काढायचा प्रयत्न करू नका प्लीज, कारण की हा मंतरलेला धागा आहे, तुम्हाला जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला टच करायला बघेल, बट या धाग्यामुळे तुमचं संरक्षण होईल, त्याच्यामुळे प्लीज थोडं सावधान राहा, थोडं व्यवस्थित राहा. सगळे बोलतात ठीक आहे चालेल, आणि एक एक करून आपले धागे सगळे बांधतात आणि थोडे पाणी बिणी पण आपले थोडे सगळे खाली पुन्हा येऊन बसून राहतात. एकदम आरामात होता एक तो दिवस त्यांचा, एकदम रिलॅक्समध्ये जातो, थोडं काय वाटत नाही, म्हणजे रिलॅक्स म्हणजे आपलं दुःख तर आहेत मुलगा गेलेल्याचं, बट थोडं असं बोलतात ना, आज काय झालं नाही तर थोडं सावधान. सगळा आपला आजचा दिवस जातो, दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी अभिरने सांगितलेलं असतं की दारे खिडक्या नका उघडू, थोडं वातावरण म्हणजे थोडं आहे, वाईट शक्ती आहे तुमच्या बाजूला, तर आपण काहीतरी प्रयत्न करू तिला दूर करायचं, पण तोपर्यंत तरी तुम्ही काही ओपन करू नका. बट त्यांचा एक मुलगा असतो अजून एक, प्रदीप नावाचा. आता मुलं तर तुम्हाला माहितीच आहेत की जास्त असे कोणावरती लगेच विश्वास ठेवत ना, माझा मी पण असतो त्यांच्यामध्ये थोडाफार. तर तो बोलतो की काय यार, एक खिडकी उघडून एवढं काय प्रॉब्लेम आहे, काय होणार आहे, काहीच नाही होऊ शकत एवढं. तर मग बघू काय झालं, तर म्हणून आपला वारा येण्यासाठी खिडकी त्याची ओपन करतो, म्हणजे तो त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि नेहमीप्रमाणे तो त्याची खिडकी उघडी करून तो आपलं पुस्तक त्याचं वाचत असतो. आणि थोड्या वेळा बघतो खाली, तर त्याची प्रेयसी त्याला खणवत असते की ये खाली, मी आली आहे खाली म्हणून. तर त्याच्यामध्ये काय मनीधनी येत नाही, तो आपला ती बोलवते म्हणून तसाच उठतो, खाली येतो. ते त्याचे वडील वगैरे बोलतात की अरे प्रदीप कुठे चाललास. नाही बाबा मी आलो, त्यांना काय तिचं नाव घेतो, आपला मनीषा आली बाहेर, तर येतो जरा फेरफटका मारून. अरे रतन बोलतात की अरे प्रदीप बाबा नको जाऊस, अभिरनं सांगितलं आहे ना की थोडी वाईट शक्ती आपल्या पाठी आली, तर नको प्लीज बाहेर जावं, सगळ्यांनी घरात बसा, शांत बसा, थोडे दिवस सगळ्यांनी जरा कष्ट घ्या ना की घरात बसायचे, प्लीज नका करू. तो प्रदीप बोलतो की नाही बाबा मला जायचंच आहे, खूप कंटाळा आला घरात बसून आणि मला काय नाही होणार, माझ्या हातात धागा पण आहे, अजिबात काही होणार नाही. तो बोलतो रतन सांगतात पण प्रदीप नाही ऐकत, यंग मुलगा सर तर बोलतात ना तसं नाही ऐकत. जातो बाहेर जातो, तिच्याबरोबर जातो. तो नेहमीप्रमाणे तिला टच वगैरे करायचा बघतो, बट म्हणजे हात वगैरे पकडून आपण चालतो ना तसा, म्हणजे तुम्ही गैरसमज नका करू असं. तर आपला तो जातो
आणि थोड्या वेळाने एक खूप वेळ होतो, प्रदीप काही येत नाही रिटर्न. आणि एकटी मनीषाच घरी येते आणि ती आवाज देते, प्रदीप हाय काका, प्रदीप कुठे? आणि रतन बोलतो, प्रदीप कुठे? मनीषा, तुझ्याबरोबर प्रदीप गेला आणि तू मलाच बोलतेस प्रदीप कुठे? काका माझ्याबरोबर नाही, मी तर आत्ताच आली आहे. काय आत्ताच? आत्ताच अशी कशी? अगं काही वेळापूर्वी तू आलेलीस आणि प्रदीपला घेऊन गेली तुझ्यासोबत. नाही काका, मी आत्ताच आली घरातून. तेव्हा सगळ्यांना डाऊट येतो की ती मनीषा नव्हती, ते काहीतरी वेगळंच होतं जे आपल्या प्रदीपला घेऊन गेलं. आणि जस्ट हे आपापसात बोलत असतानाच त्यांचा एक गावातला माणूस येतो आणि रतनला बोलतो, अरे रतन, तुझा मुलगा तिथे नदी किनारी असाच पडलेला आहे. सगळे फुल टेन्शनमध्ये येतात की काय झालं. आणि सगळे धाव त्या नदी किनारे जातात आणि बघतात तर रतनची डेड बॉडी पडलेली असते. एकदम तो चेहरा असा एक थोडा म्हणजे मासे कसे खातात असा चावला बिवलेला असा, म्हणजे बॉडी समजा एक माशा म्हणजे पाण्यामध्ये बुडलेली बॉडी आणि त्या माशांच्या जर तावडीला लागली तर काय हालत होईल, तशीच हालत पूर्ण त्याची झालेली असते. एकदम विचित्र, म्हणजे बघवणार पण नाही एवढी विचित्र हालत त्याची झालेली असते. घरचे सगळे टेन्शनमध्ये येतात की यार सांगितलेलं आपल्याला नाही जायचं, तरी पण का बाहेर येतात ते लोक. तसेच ते लोक तिथल्या त्यांचे अंतिम संस्कार करतात आणि सगळे घरी येतात. अबीरला ही गोष्ट समजते आणि अबीर घरी येतो आणि रतनला बोलतो की काका, मी तुम्हाला सांगितलेलं कोणी दरवाजा खिडक्या उघडू नका, बाहेर जाऊ नका, हातातला दोरा काढू नका. तुम्ही का माझं ऐकत नाही आहेत? तुमच्या मागे वाईट शक्ती लागल्या तुम्हाला मी सांगतोय ना, तरी पण का माझं कोण ऐकत नाही आहेत तुम्ही? रतन बोलतो की मी त्याला खूप अडवायचा प्रयत्न केला पण तो नाही ऐकला माझं. त्याचे कर्म त्याने भोगला ना. आता सगळे बोलतात, काका प्लीज आता कोणी काहीच करू नका, जरा शांत राहा. मी प्रयत्न करतोय, हे काय आणि कोणती वाईट शक्ती आहे, काय आहे नेमकं मी शोधायचा प्रयत्न करतोय, तो प्लीज मला थोडा कोऑपरेट करा सगळ्यांनी. रतन बोलतो, आम्ही तर प्रयत्न करतोय रे, पण ही आजकालची पोरं ना ऐकत आहेत माझं, तर काय करू आता मी? मला तेच नाही समजत. मी त्यांच्या जीवासाठी बोलतोय ना, माझ्या जीवासाठी बोलतोय का? पण ती लोक नाही जात का? रतन एकदम म्हणजे असं बापाचं हृदय असतं ना की जे गईवरून येतं की मी चांगल्यासाठी बोलतोय पोरांना, पण ते नाही ऐकत आहेत, तसं होतं त्यांचं एकदम. शेवटी मग सगळे मान्य करतात की नाही आणि बोलतात की प्लीज आता घराच्या बाहेर कोणी निघू नका, ती आजची रात्र व्यवस्थित काढा, उद्या आपण सकाळी उठून बघू काहीतरी ना. अबीर असं बोलून निघून जातो. आणि मग थोड्या वेळाने बघतात सगळे आपले झोपायला जातात. त्यांची 4 नंबर मुलगी असते प्रतिभा नावाची, ती पण बोलते मी पण जाते माझ्या रूममध्ये झोपते. तरी रतन सगळ्यांना बोलतो की सगळ्यांनी एक एकटं नका झोपू, आपण एकत्र हॉलमध्येच झोपू. पण ती बोलते ना मला बाबावरतीच जायचं. तर बोलतात ठीक आहे जा वरती. आणि ते जातात वरती आणि ती आपली वरती जाते आणि झोपते आपल्या रूममध्ये. आणि थोड्या वेळानं काय होतं, एकदम अचानक माझी लाईट भागबूक चालू बंद होते. ती घाबरते, हे काय चाललं अचानक? तर तिला काही समजतच नाही काय चाललंय. आणि ती पूर्ण घाबरते. ती आवाज बाहेर काढते, म्हणजे ओरडते की बाबा बाबा आई बाबा, पण कोणालाच आवाज बाहेर जात नाही. तिचा आवाज पूर्ण त्या रूममध्येच अटकल्यासारखा होतो. काय खूप ट्राय करतात पण काहीच नाही होत. मी ती खूप ट्राय करते आवाज माझा बाहेर जाईल पण नाहीच होत. तिचा बेड पूर्ण हालायला लागतो, धडधड. पूर्णपणे ती घाबरते, बोलते काय चाललं काही नसतं. ती बेडवरून उतरायचा प्रयत्न करते, तिला बेडवरून पण उतरायला देत नाही. एकदम फुल घाबरते की काय चाललंय तुला काहीच समजत नसतं एकदम. आणि लाईट पण बंद चालू होत असते एकसारखी. आणि ती त्या धडपड तिचा हात त्या बेडच्या कॉर्नरला जातो आणि त्यात तिचा धागा अटकतो आणि तो धागा तुटतो. पण ते तिला समजतच नाही की आपला धागा तुटलाय. आणि ती दरवाजाच्या बाहेर अशी धाड कोणाची जावत असते. दरवाजासाठी उघडतो, तिला वाटलं की चल दरवाजा उघडला आणि बाहेर जातो का दरवाजा अचानक बंद होतो. पण धाड कोण ते दरवाजाला आपण थाप करून तोंडात तिचा तर दरवाजावरती आपण जोरात एकदम. ती तशीच रिटर्न येतं आणि एकदमशी घाबरलेली असते. आणि घाबरत वरून डायरेक्ट पंकज तिच्या डोक्यात पडतो. ती तिथेच खाली असते. जसा पंख्याचा आवाज येतो तसा खाली सगळ्यांना आवाज जातो. तसे वरती येऊन बघतात तर त्या पंख्यामुळे प्रतिभा मरण पावलेली असते. रतन खूप टेन्शनमध्ये येतो की काय चाललंय, काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय चाललंय. ते अबीरला फोन करतात की अबीर
आता ही गोष्ट झाली, काय चाललंय यार, तू काय करतोय? तर रतन बोलतो की मला नाही माहिती, मी खूप ट्राय करतो पण नाही भेटत आहे. तो शेवटी बोलतो मी आता लास्ट चान्स बघतो, आता पुन्हा एकदा ट्राय, काहीतरी याच्यावरती मार्ग आजच्या शोधूनच काढतो. आणि तो तसाच त्या अंधारा रात्री त्या चिंचेच्या झाडाजवळ जातो. खूप त्याच्यावरती डिटेल करून बघतो पण त्याला काहीच समजत नाही. तितक्या बाजूला आजोबा असतात. ते बोलतात काय बघतोयस? काय नाही, मला असं चिंचेमध्ये काय बघतोय, झाडामध्ये पण काही दिसत नाही. नाही दिसणार तुला, कारण की तो इथे नाही आहे, तो त्याच्या घरी गेलाय. तो इथे नाही आहे, त्याच्या घरी गेला. अभिर शॉकतो, म्हणजे आजोबा काय बोलायचा तुम्हाला? पूर्णा पूर्णा राहतो इथे. पूर्णा पूर्णा कोण? पूर्णा पूर्णा जोच्या वाड्यावर राहत होता ना, तोच वाडा त्याचा आहे. तो इथे राहत होता. आता तो वाडा रतनने त्याच्या नावावरती केला आहे, तेव्हा त्याला राग आलाय म्हणून तो तिथे गेला. म्हणजे ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे अभिर बाळा. पूर्ण त्या वाड्यात राहत होता, एकटाच राहत होता. म्हातारा झालेला, त्याचं कोण नव्हतं, एकटाच होता. पण त्याच्या बाजूला एक ना असा एक श्रीमंत माणूस होता, ज्याला तो वाडा पाहिजे होता. पण पूर्ण काही झालं त्याच्या नावावरती तो वाडा करून देत नव्हता, कारण की तो वाईट माणूस होता. त्याचं नाव होतं सृजन. सृजन खूप वाईट माणूस होता एकदम. त्याला की पूर्ण गावातली माणसंसुद्धा घाबरायची. त्याच्यामुळे त्याच्या अपोजिट कोण जायचंच नाही. भले ह्याला खूप पूर्णाला त्रास देत होता, पण त्याच्या अपोजिट कोण जात नव्हते. म्हणून मग पूर्णाचे फक्त दोन एक चांगली माणसं होती, सारंग आणि मथुरा. ह्या दोघं जण होते, नवरा बायको होते. त्यांनाही कोण मुलबाळ नव्हते. ते आपल्या वडिलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करायचे, त्यांना जेवण खाणं वगैरे द्यायचे. तर पूर्णाला ना त्यांचा खूप लळा लागलेला. त्याच्यामुळे पूर्णा बोललेला की माझ्यानंतर हा वाडा होईल ना, तो ह्या दोघांचा होईल. आणि ह्या दोघांनंतर कोणाचाच वाडा होणार नाही, तो वाडा पडीक राहील. जर कोणी त्या वाड्यावरती हक्क गाजायचा प्रयत्न केला तर मी त्याचं कुटुंब नष्ट करेन. हा पूर्णाने पहिलंच शाप दिलेला सगळ्यांना. पण तो सृजन काय ऐकायला तयार नाही. त्याला शेवटी तो वाडा पाहिजेच होता, म्हणून त्याने पूर्णाला मारून टाकला आणि ह्याच चिंचेखाली त्याने गाडलेला. तेव्हापासून पूर्ण ह्या चिंचेखाली. आणि त्याच्यानंतर तो वाडा झाला मथुरा आणि सारंगचा. पण त्याने सारंग त्या दोघांना पण एवढा छळला, शेवटी त्यांचाही मृत्यू झाला. आणि सृजन त्याच्या कुटुंबासकट त्या वाड्यावरती स्थायिक झाला, राहायला लागला. आणि पूर्ण ज्या दिवशी तो तिथे गेला त्या दिवसापासून त्याने त्याच्या कुटुंबाला हळूहळू करून नष्ट केलं. आणि असंच करत करत त्याने शेवटी त्याचं कुटुंब नष्ट केलं आणि तो वाडा पूर्णपणे पडीक झाला. गावकऱ्यांना समजलं की ह्या वाड्यामध्ये जायचं नाही, हा वाडा शापित आहे. त्याच्यामुळे त्या वाड्यात कोणच जात नव्हतं. आणि त्याला खूप काळ ओटून गेला. आणि आज बऱ्याच वर्षांनी रतन इथे राहायला आलेला. रतन एक व्यापारी माणूस म्हणून इथे राहायला आलेला. तो व्यापारी हळूहळू करत करत तो इथेच राहिला. आणि इथे खूप वर्ष राहिल्यामुळे त्याने तो वाडा काल त्याच्या नावावरती केला. आणि काल म्हणजे ज्यावेळेसची त्याच्या मुलाचा मृत्यू झाला त्याच दिवशी सकाळी त्याने त्याचा वाडा नावावरती केलेला. त्याचे सगळे कागदपत्र त्याच्या नावावरती झाले. आणि त्याच दिवशी पूर्णाला राग आला आणि पूर्णाने त्याच्या मुलाला मारलं. नंतर त्याच्या दुसऱ्या मुलाला मारलं, त्याची तिसरी मुलगी तिला मारलं. आता एकच त्याची मुलगी उरली. बाकी त्याचा भाव, त्याची बहीण, त्याची बायको एवढीच आहेत. तर अजून त्याच्या घरात खून नाही उरला. आणि जर त्याने हे घर पुन्हा खाली नाही केलं तर त्याचंही कुटुंब हळूहळू नष्ट होईल. म्हणजे पूर्ण खाली नाही केलं म्हणजे त्याची जी नावावरती कागदपत्र त्याने केलेले ना, ते सगळे कागदपत्र त्या चिंचेच्या झाडाखाली आणायचे, पूर्णाच्या हस्ते करायचे. हस्ते म्हणजे काय, ते कागदपत्र तिथे आणून त्या जमिनीत गाडायचे, वरून पाती टाकायची. आणि पाठी न बघता तो खूप ट्राय करेल तुम्हाला अडवायचा प्रयत्न करा, कारण त्याला राग आला, त्यानं पूर्ण ते कुटुंब नष्ट करायचं त्याला. त्याच्यामुळे तो खूप प्रकारे ट्राय करेल. पण तुम्ही कोणीही जो इथे ठेवायला येईल त्याने पाठी वळून बघायचं नाही, त्याला प्रतिसाद करायचा नाही, ते ठेवायचं आणि गपगुमान घरी जायचं. आणि दुसऱ्या दिवशी सगळा बोजा बिस्तरा मारून वाड्याला टाळा मारून निघून जायचं, जर तुम्हाला जीव प्यारा असेल तर. एवढं बोलून अभिर लगेच धावत जातो. सगळी हकीकत रतनला सांगतं की असं सगळं आहे, त्याच्यामुळे काका तुमच्या फॅमिलीला धोका आहे. पण मग इथे जाणार कोण, अभिर विचारतो.
रतन बोलतो माझी बहीण आहे, तीच आहे. ती ती का जीव तिचा धोक्यात घालेल? कारण की ती मुखाने बधीर आहे, तिला बोलता चालता म्हणजे बोलता आणि ऐकता येत नाही. त्याच्यामुळे मग ते सगळं तिला सांगाल. हां, मी ते सांगेन तिला कुणवून सगळं तिला समजेल. मग ती त्याच रात्री ती लोक सगळे आपले कागदपत्र घेतात, जातात आणि ती तशीच निघून जाते त्या झाडाखाली. तिथे सांगितल्याप्रमाणे पुरते आणि त्या आजोबाने सांगितल्याप्रमाणे बरोबर होतं. पूर्ण खूप तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतो, खूप ओरडतो, खूप आवाज करतो, खूप तिला घाबरवायचा प्रयत्न करतो. पण तिला बधीर असल्यामुळे तिला काही आवाज जात नाही. आणि तिला सांगितलेलं असतं त्यांनी की किती काही झालं तरी पाठीवरून बघायचं नाही, म्हणून ती पाठी अजिबात बघत नाही. तसे घरी येते. त्याच दिवशी ते बोल्या बिस्तरा पूर्ण त्यांनी बांधून ठेवलेलाच असतो. तसं घरच्या घर ते लोक खाली करून निघून जातात कायमस्वरूपी. आणि मग पूर्ण थोडा शांत होतो, वाड्याला पुन्हा सोडतो आणि आपल्या चिंचेच्या झाडावरती येऊन पुन्हा राहतो. आणि चिंचेचं झाड जसं पहिलं हिरवागार होतं तसंच्या तसं राहतं. रतनाबीरचे आभार मानतात खूप आणि म्हणतात तुझ्यामुळे माझं कुटुंब वाचलं, धन्यवाद. आणि तसंच वाडा कायमस्वरूपी पुन्हा एकदा बंद केला जातो. मित्रांनो, कशी वाटली कथा मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि अजून कोणत्या कथा पाहिजे असतील तर त्याही कमेंटमधून सांगा, आपण नक्कीच करू त्याच्यावरती. धन्यवाद.